महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि भावाविरुद्ध उद्धव ठाकरेंचा पहिला उमेदवार घोषित झालेला आहे। कल्याण लोकसभेतील अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कल्याण ग्रामीण। कल्याण ग्रामीणचे राजकारण नेहमीच रंजक राहिलेले आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि मनसेने लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण ग्रामीणमध्ये कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार याची सगळ्यांना उत्सुकता होती। याची राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम लागलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव अंतिम झालं असून याबाबत मातोश्रीवर अधिकृत घोषणा केली असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुभाष भोईर विरुद्ध राजू पाटील मनसेचे राज ठाकरेंचे उमेदवार असा सामना रंगणार आहे हे जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे भावाविरुद्ध पहिला उमेदवार उद्धव ठाकरेंनी टाकलेला आहे। त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये मशाल पेटवण्यासाठी भोईरांनी सर्वतोपरी तयारी सुरू केलेली असल्याची देखील माहिती समोर येते। सुभाष भोईर यांच्यासाठी ही जी निवडणूक आहे ती महत्त्वाची मानली जाते। याचं कारण म्हणजे मागील निवडणुकीत त्यांचे आमदारकीचं तिकीट वाया ठाणे कापलं गेलं होतं अशी जोरदार चर्चा होती आणि त्यामुळे भोईर हे नाराज होते। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं त्यांनी पसंत केलं। एकनाथ शिंदेंनी त्यांचं तिकीट कापलं होतं। त्यामुळे 2014ला शिवसेनेकडून आमदारकीच्या निवडणुकीत उभे होते आणि ते निवडून देखील आले होते। आता पुन्हा आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भोईर पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार हे नक्की। मागील निवडणुकीमध्ये भोईर यांचं तिकीट कापून ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं होतं। मात्र मनसेच्या राज ठाकरेंच्या राजू पाटील यांनी म्हात्रे यांचा पराभव केला आणि कल्याण ग्रामीण मनसेच्या ताब्यात गेलं। जर शिंदेंच्या शिवसेनेकडून इथून उमेदवार उभा राहिला किंवा कोणी बंडखोरी केली तर ही निवडणूक अधिकच मजेशीर होणार असा अंदाज व्यक्त केला जातोय। कारण शिंदे गटाचा उमेदवार जर या ठिकाणी उभा राहिला तर मग मनसेचे राजू पाटील, ठाकरेंचे भोईर आणि शिंदे गटाचा अशी तिरंगी लढत कल्याण ग्रामीणमध्ये आपल्याला बघायला मिळेल। तुम्हाला काय वाटतंय, कोण बाजी मारेल कल्याण ग्रामीणमध्ये आणि कोण असेल कल्याण ग्रामीणचा आमदार आणि कोणता भाऊ जिंकेल, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? आता भावानं भावाविरुद्ध उमेदवार तर दिलेला आहे, त्यामुळे बाजी कोण मारतं कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।